आक्रोश मोर्चासाठी उपस्थित असलेले आमचे नेते निलेश भैया, दिगंबर दादा, पोलीसमधील सर्व सुज्ञ नागरिक, खरं परवा दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर मोर्चा निघाला आणि आज शिवतीर्थावर आपला आक्रोश मोर्चा निघतोय. मोर्चाची ताकद काय असते हे जंतर-मंतरवर मोर्चानं दाखवून दिलेलं आहे. त्या देशाच्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा देणं भाग पडलं. त्या पद्धतीनं आपण हा मोर्चा अशा ठिकाणी काढलेला आहे. त्या मोर्चाची ताकद आपण अशी दाखवून देऊ की ही करवाढ रद्दच झाली पाहिजे. त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण उपस्थित राहिला. यांनी वृक्ष संवर्धन कर काढलेला आहे. मला वाटलं या पोलीसमध्ये वृक्ष लावून या पंचाची बारामती करतील, पण हे नगरसेवक वेगळ्याच करामती करायला लागले. गेल्या वेळेला यांची सत्ता होती. त्यांची सत्ता असताना निलेश भैयांनी मुरुम घोटाळा उडकून काढला, कचरा घोटाळा उडकून काढला, एवढंच काय कुत्री घोटाळा पण उडकून काढला. आणि दिलीप भाई आता मला कळलं की कर घोटाळा पण एवढं लावा. अशा पद्धतीनं ही नगरपालिका जर चालत असेल आणि सर्वसामान्यांच्या खिशावरती जर हे डल्ला मारत असतील नगरसेवक, तर त्यांना वेळीच आळा घालणं आपल्या जागरूक नागरिकांचं कर्तव्य समजून आपण सदैव दिगंबर दादा असतील, निलेश भाई असतील, प्रशांत लेगरे असतील, यांनी जो आंदोलनाचा मार्ग छेडलेला आहे, या पोलिसांना न्याय देण्याचा मार्ग निवडलेला आहे. आता दिगंबर दादांनी सांगितलं विरोधकांना कडेगावचं विचार म्हणते, मिठाचं विचार म्हणते, तर दिगंबर दादा खरंच चांगला शब्द बोलला. मी पोलीसमधनं निवडून आणले, पोलीसच्या जनतेनं मला निवडून आणले, आणि जर पोलीसच्या जनतेवर अन्याय होत असेल तर मी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. असाच पोलीसचा प्रश्न वेळोवेळी तुम्ही सोडवायला पुढे व्हा. आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.